पंचायत समितीची जी इमारतीचा एक विषय आणि जो उड्डाणपुलाचा जो एक विषय अपुरा, जर आमदार 15 वर्ष या ठिकाणी काम करतात त्यांना तो प्रश्न दिसला नाही का? जे 2017 सालापासून 23 सालापर्यंत विधान परिषदेमध्ये आमदार होते बाराम पाटील, त्यांनी पण याचं उत्तर दिलं पाहिजे. त्यांच्या पक्षाची सत्ता 2019 सालाच्या नोव्हेंबर महिन्यापासून 2022 सालाच्या जून महिन्यापर्यंत होती. त्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे. सगळ्या प्रश्नाची उत्तरं आमदार प्रशांत ठाकूरांनी द्यायची. नमस्कार. पनवेल विधानसभा निवडणूक आणि या पनवेल विधानसभेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. येथे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. विरोधकांकडनं आरोप प्रत्यारोप नेहमी होत असतात, मात्र कामाच्या जोरावर बोलणारे प्रशांत ठाकूर थेट आपल्यासोबत संवाद साधले. साहेब नमस्कार. लढवा या रोकटकमध्ये आपलं स्वागत. नमस्कार साहेब, विधानसभेची निवडणूक आहे आणि भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा आपल्याला विश्वासाने उमेदवारी आपल्याला दिली आहे. साहेब कसं बघताय? मी पक्ष नेतृत्वाचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ही संधी दिली. पनवेलकर जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी जो विश्वास माझ्यावरती यापूर्वी दाखवलेला आहे, त्यामुळे जे काही सरकारच्या योजना राबवू शकलो, सरकारने विकास कामांची या मतदारसंघाला दिलेली ताकद आहे ती या ठिकाणी उतरवू शकलो. त्याच्यामुळे या मतदारसंघातल्या जनतेचा एक विश्वास माझ्यावरती आहे, ज्याचं प्रतिबिंब या उमेदवारीमध्ये दिसत आहे. भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशभरामध्ये ताकदीनं काम करते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली, आणि त्यामुळे त्यांचं विजन आहे सबका साथ सबका विकास. आणि या पनवेल मतदारसंघामध्ये मग मूळ असलेली सगळी गावं असतील, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात झालेलं शहरीकरण, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातून देशातून राहायला आलेले सर्व समाज आहे, या सर्व समाजाला हे शहर आपलं वाटलं पाहिजे, असं काम या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. या अनुषंगानं मी कामाची माझी सातत्यानं दिशा ठेवलेली आहे आणि मला असं वाटतं की त्याला आजवर इथल्या जनतेनं सातत्यानं पसंती दिलेली आहे. साहेब, सलग 3 वर्ष आपण आमदार या विधानसभेचे होतात आणि अनेक प्रश्न सर भेडसावताना दिसतात. म्हणजे रस्ते असतील, पाण्याचे प्रश्न, काही कामोठ्यासारख्या ठिकाणी सर फायर ब्रिगेड यंत्रणा, काही कुठल्या काल वृत्तवाहिनीने आपली चर्चासत्र ज्या ठिकाणी राहिलं होतं आणि आरोप प्रत्यारोप या विरोधकांनी देखील केलं होतं. सर कसं बघताय? असं तुम्हाला काय वाटतं की आमदार होत असताना किंवा आपल्या कारकिर्दीत अशी कुठली कामं आपल्याकडनं बाकी राहिली जे तुम्हाला करावीशी वाटतंय? माझ्या दृष्टिकोनातून या मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं महापालिकेचं क्षेत्र आहे आणि महापालिकेच्या भोवतालचं आता जे ग्रामीण क्षेत्र आहे, या सगळ्याच क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढ होत चालली आहे. कारण पनवेलमध्ये आता विमानतळ होणार, त्याच्या JNPTचे पोर्ट्स आहेत, त्याच्या अनुषंगानं इथे असलेले डेव्हलपमेंट, इथं आधीपासून अस्तित्वात असलेली MIDC, त्याच्या अनुषंगानं इथं राहत असलेले लोक, या सगळ्यामुळे इथं पायाभूत सुविधांच्या विकासाच्या बाबतीमध्ये माझा भर राहिलाय. वेगवेगळे प्रकल्प येण्यावरती माझा भर राहिला. आता सुविधांच्या अनुषंगानं तुम्ही म्हणाल की कुठले विषय राहिलेले आहेत. आता मला असं वाटतं की पनवेल कोर्टाच्यासाठी मी पाठपुरावा केला. सुरू झाल्यावरती आता असं दिसतंय की अधिक मोठं कोर्ट पाहिजे, उपजिल्हा रुग्णालय झालं पाहिजे. 30 बेडपासून 100 बेडपर्यंतचा प्रवास झाला. आता स्थिती अशी आहे की त्याला चांगला प्रतिसाद मिळायला लागला. सद्गुरू तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावानं हे उपजिल्हा रुग्णालय आहे. आपण पाहिलं कोविडच्या कालावधीमध्ये किती मोठ्या प्रमाणावरती या हॉस्पिटलची मदत पूर्ण रायगड जिल्ह्याला झाली. आता हे 100 बेडचं पुरणार नाही, 200 बेडचं करावं लागेल. मी सुविधांच्या बाबतीमध्ये आता तोकड्या पडायला लागल्या असतील तर त्याच्यामध्ये सुधार झाला पाहिजे. जसं की पाण्याची व्यवस्था आहे, पाण्याच्या व्यवस्थेमध्ये आता लोकसंख्या तर प्रचंड प्रमाणात वाढत चालली, लोकांच्या गरजा बदलत चाललेल्या आहेत. पाण्याची गरज पूर्वीपेक्षा खूप वाढत चाललेली आहे. ग्रामीण भागामध्ये सरकारची मान्यता 70 लिटर पर पर्सन पर डे अशी आहे, आणि ही शहरी भागामध्ये म्हणजे मुंबई सारख्या परिसरामध्ये ही 130 MLDच्या आसपास जाते, म्हणजे 130 लिटर पर पर्सन पर डे. तर त्यामुळे या सगळ्यामधला हा बदल हा आता आपल्याला जाणवायला लागला की ही डिमांड वाढत चालली. मग त्याप्रमाणे स्त्रोत धरणांचे ते वाढले पाहिजेत, सप्लायची सिस्टीम त्याच्यात सुधार झाला पाहिजे. त्याचबरोबर या पद्धती आहेत त्या माणसांनी ऑपरेट करायच्या होत्या, त्याच्यामध्ये लोकांना या ठिकाणी सतत जाणवतंय की समान वाटप होत नाही, योग्य पद्धतीचं वाटप होत नाही, त्याच्यामध्ये ऑटोमायझेशन आलं पाहिजे. या पद्धतीच्या अनेक गोष्टींवरती मी आज काम करतोय. SD स्टँड सारखा विषय आहे की ज्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की खूप आधी ते व्हायला पाहिजे होतं.
त्याच्यामध्ये सरकारच्या नियोजनात वेगवेगळे बदल होत गेले. पूर्वी नुसताच एसटी स्टँड बनवायचा होता, मग आम्ही त्याचा पाठपुरावा केल्यावरती महाराष्ट्रात 5 व्हायचे होते, त्याच्यात पनवेलची निवड झाली. त्याच्या अंमलबजावणीची स्टेज येत आहे तर असं झालं नाही बीओटी बेसिसवरती केलं पाहिजे. मग बीओटी बेसिसला सुरुवात झाली आणि मग बीओटी बेसिस सुरुवात झाल्यावरती जो कॉन्ट्रॅक्टर मिळाला तो कॉन्ट्रॅक्टर चुकीचा निघाला. त्याला वळणावर आणता आणता पनवेलची महापालिका झाली. पनवेलची महापालिका झाल्यावर नियोजन प्राधिकरण बदललं. त्यांच्याकडून मान्यता घेताना त्यांनी काही याच्यामध्ये सुधार केले. या सगळ्या अडचणीमुळे ते एसटी स्टँड अजूनपर्यंत होऊ शकलेलं नाही. मला असं वाटतं की लवकरात लवकर त्या कामाला सुरुवात झाली पाहिजे. पनवेलचं रेल्वे स्टेशन आता त्याचं इमारतीचं टेंडर निघालेलं आहे. रेल्वे स्टेशन जितकं चांगलं डेव्हलप होईल, रोज लाखांच्या पेक्षा जास्त प्रवासी त्या रेल्वे स्टेशनमधून प्रवास करतात. पण अनेक वेळेला सकाळच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला त्या प्रचंड प्रमाणामध्ये तिथे गर्दी असते. हे रेल्वे स्टेशन अधिक लवकर व्हायला पाहिजे होतं. या दृष्टिकोनातून देखील मी पाठपुरावा केलाय. अनफॉर्च्युनेटली ते टेंडर मधल्या कालावधीमध्ये योग्य पद्धतीनं प्रतिसाद मिळाला नाही म्हणून ते लांबलंय. अन्यथा वर्ष 1.5 वर्ष आधी रेल्वे स्टेशनची इमारत पूर्ण झाली असती. या महानगरपालिका क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक सुविधा या निर्माण केल्या जात आहेत. या निर्माण केल्या जाण्याच्या दृष्टिकोनातून सिडकोच्या कडून ते प्लॉट हस्तांतरण करून घेणं हे पूर्वीच्या कालावधीमध्ये फार कठीण गोष्ट झालेली होती. मी चेअरमन झाल्यानंतर या दृष्टिकोनातून त्याच्यावरती सिडकोमध्ये डेडिकेटेड माणूस नेमला. महापालिकेच्या कडून गणेश देशमुख साहेबांनी माणूस दिला. मला वाटतं 250 पेक्षा जास्त प्लॉट्स एका वेळेला हस्तांतरित झाले. आता ही प्रोसिजर पुढच्या कालावधीमध्ये चालू राहिलेली आहे. काही गोष्टी या अद्याप लवकर होऊ शकतात असं वाटतं. त्यासाठीचा माझा पाठपुरावा चालू आहे. सर, तुम्ही विविध प्रश्न मांडलेत, तर प्रामुख्याने एक प्रश्न जो विरोधकांकडनं येतोय की आता तुम्ही फाईट करताय आणि आमदार शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील हे देखील आपल्या विरोधात असणार आहेत. साहेब, जो इथला पंचायत समितीची जी इमारतीचा एक विषय आणि जो उड्डाणपुलाचा जो एक विषय अपुरा, जर आमदार 15 वर्ष या ठिकाणी काम करतात त्यांना तो प्रश्न दिसला नाही का? आणि मला असं वाटतं की साहेब, आपल्याला असं खंत नाही वाटत की असल्या प्रश्नावरून आपल्यावर आरोप प्रत्यारोप होत असतात? खरं तर असं आहे की या पंचायत समितीवरती शेतकरी कामगार पक्षानं अगदी ती पंचायत समितीची मुदत संपेपर्यंत त्या ठिकाणी सत्ता राखलेली होती. त्यांचं बहुमत होतं त्या ठिकाणी. आता पंचायत समितीची इमारत आहे, याच्या पवताली असलेल्या जी झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीमुळं त्यांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत याचा विकास करायचा नाही. याचा कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या मार्फत आलेला होता. खरं तर खालचे दुकानं विकसित होऊ शकत नाही म्हणून ती बिल्डिंग बनवू शकत नाही असं काही नव्हतं. बिल्डिंग बनवूच शकली असती, पण ती बिल्डिंगचा सांगाडा का उभा राहिला? आतमधल्या इमारती चांगल्या पद्धतीच्या का नाही बनल्या? याचं उत्तर त्या पंचायत समिती ज्यांची सत्ता होती त्यांनी दिलं पाहिजे. जे 2017 सालापासून 23 सालापर्यंत विधान परिषदेमध्ये आमदार होते बाळाराम पाटील, त्यांनी पण याचं उत्तर दिलं पाहिजे. त्यांच्या पक्षाची सत्ता 2019 सालाच्या नोव्हेंबर महिन्यापासून 2022 सालाच्या जून महिन्यापर्यंत होती. त्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे. सगळ्या प्रश्नाची उत्तरं आमदार प्रशांत ठाकूरांनी द्यायची. 6 वर्ष आमदार जे राहिले, ज्यांनी आपल्याला पुरस्कार मिळायचे फोटो प्रत्येक गणपतीच्या बाहेर नवरात्रीच्या बाहेर लावले, त्यांनी याची उत्तरं द्यायची नाहीत. त्यांनी कशाची उत्तरं द्यायची आहेत? कर्नाळा बँकेचे पैसे कोणी खाल्ले याचे उत्तर ते देतील का? 5 लाखाचे पैसे अजून का मिळत नाही याचं उत्तर ते देतील का? आज विवेक पाटील यांनी 528 कोटीचा भ्रष्टाचार केला. 5 लाखाच्या आतल्या ठेवींचे पैसे हे DICGC न दिले, म्हणजे इन्शुरन्स कॉर्पोरेशनने दिले, मोदी सरकारनं ठराव केला म्हणून दिले. मग ह्या 5 लाखाच्या आतल्या ठेवींचे पैसे विवेक पाटलांनी कुठे ठेवलेत याचं उत्तर बाळाराम पाटील देतील का? नेमकं कुठल्या प्रश्नाची उत्तर ते देणार आहेत हे सुद्धा कळलं पाहिजे. की विवेक पाटील यांनी कर्नाळा बँकेच्या या कारभार सगळा पूर्णपणाने स्वतःच्या हातात ठेवलेला होता. 2019 सालाची निवडणूक विवेक पाटलांनी लढवली, आजारी असताना सुद्धा लढवली असं त्यांचं म्हणणं आहे. तर ती निवडणूक लढवत असताना त्यावेळेला आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या. 2019च्या जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या की कर्नाळा बँकेमधल्या ठेवीदारांच्या ठेवींची मुदत संपली, पैसे मिळत नाहीत. आम्ही त्या संदर्भामध्ये जाब विचारला. त्यांनी सांगितलं बँकेमध्ये काही अडचण नाही, बँक सुरक्षित आहे. हे 2 आमदार हे ही बँक बुडवायला निघालेले आहेत. आम्ही म्हटलं आम्ही थांबतो, लोकांचे पैसे बुडवल्याचं पाप आम्हाला नकोय, आम्ही थांबतो. डिसेंबर महिन्यापर्यंत आम्ही थांबलो. डिसेंबर महिन्यापर्यंत आम्ही कोणती हालचाल केली नाही. लोकांचे पैसे मिळाले का? नाही मिळाले. लोकांचे पैसे जे
ठेवींचे मिळत नव्हते, आरटीजीएस करून सुद्धा पैसे मिळायनासे झाले, आरटीजीएस ला सुद्धा पैसे मिळत नव्हते. मग या संदर्भामध्ये 2019च्या डिसेंबर महिन्यामध्ये ऑडिटरची अपॉइंटमेंट झाली. त्या ऑडिटरनी त्याचा रिपोर्ट दिला. या शेतकरी कामगार पक्षाचे 63 कर्जदार, माझ्याकडे अजूनही त्या सगळ्याचा रिपोर्ट आहे, मी तुम्हाला देईन. 63 कर्जदार की ज्यांच्या नावावरती 8 कोटी 10 कोटी असे उचलले होते, 528 कोटी एकूण, अशा सगळ्या लोकांच्या नावावरती, म्हणजे यांचे माजी नगरसेवक प्रमोद भगत यांच्या नावावरती पैसे आहेत, यांचे एक कार्यकर्ते आहेत चिरनेचे सुरेश पाटील यांच्या नावावरती 8 कोटी उचलले गेलेत. असे कितीतरी कर्जदार यांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, यांच्या नावावरती पैसे उचलले आहेत. यांचं स्टेटमेंट घेतलं ऑडिटरनी. स्टेटमेंटमध्ये यांनी काय लिहून दिलं, आम्हाला माहिती नव्हतं आमच्या नावावरती कर्ज प्रकरण आहे, पण हे पैसे विवेक पाटील यांनी घेतले असतील आणि ते जर त्यांनी त्यांच्या कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट यांना जर जमा केले असतील तर आमचा विश्वास आहे का विवेक पाटील साहेब हे पैसे भरतील. आणि खाली विवेक पाटलांच्या सह्या आहेत, प्रत्येकाच्या स्टेटमेंटच्या खाली विवेक पाटलांच्या सह्या आहेत. होय, यावरती म्हटलं ते मला मान्य आहे आणि मी याला जबाबदार आहे. सगळ्याच्या सगळ्या कर्ज प्रकरणांच्या खाली विवेक पाटलांनी सह्या करून या सगळ्याला मी जबाबदार सांगितलं. सांगा की हा सरकार कोणाला तरी अडकवण्याचा प्रयत्न करते. विवेक पाटलांनी स्वतः नंतर हायकोर्टामध्ये लिहून दिलं की सगळ्या भ्रष्टाचाराला मी जबाबदार आहे. का लिहून दिलं, जे काही सत्याचा पुतळा नव्हता, त्यांना त्यांच्या मुलाला वाचवायचं होतं. तो मुलगा सुद्धा डायरेक्टर होता, मुलाच्या सुद्धा सह्या आहेत खोट्या चेकवर. या सिद्ध झाल्यात सीआयडी मध्ये. सीआयडीनं सिद्ध केलंय की खोट्या सह्या विवेक पाटलांच्या मुलाने केल्यात. आम्हाला विरोधाचं राजकारण करायचं असतं तर तो इतका काळ फरार राहिला नसता. आम्हाला दाखवता आलं असतं, कुठे आहे दाखवता आलं असतं. आम्हाला नाही राजकारण एवढं टोकाला जाऊन करायचं. पण जे या सगळ्याचा माठीमागचा जो ब्रेन होता विवेक पाटील, त्यांच्यावर अटक झाली पाहिजे आमची मागणी आहे. ह्या ठेवीदार आपले संचालक आहेत, यावरून हे खोटे कर्जदार जे मान्य करतात आम्ही पैसे या ठिकाणी आम्ही घेतलेच नाहीत, विवेक पाटलांनी वापरलेत आणि तरी सुद्धा ते भरतील इतकं साळसूतपणानं म्हणतात. त्या कर्जदारांना 8 टाका, 5 लाखाच्या वरच्या लोकांचे पैसे लगेच मिळून जातील. आम्ही अशा पद्धतीचं राजकारण केलं नाही. आम्ही केलं नाही तरी आमच्यावर खोटा आरोप केला जातो आणि जे भ्रष्टाचार करतात ते मात्र आमच्यावर आरोप करतात. हे सगळं हास्यास्पद आहे. नाही, स्पर्धक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवसापर्यंत ते माझे स्पर्धक आहेत, कारण माझ्यावर खोटे नाटे आरोप करतायत. ते आज यांनी भ्रष्टाचार केला आणि माझ्यावर त्या कॉन्ट्रॅक्टर असल्याचा आरोप करतात. हे जे आहे ना, हे त्यांचं जे दुतोंडीपणा आहे, हा दुतोंडीपणा जनतेच्या लक्षात मला आणूनच द्यावा लागेल. मी उमेदवार आहे, मी भले 4थ्यांदा निवडणुकीला सामोरं जातोय, 3 वेळा विजय मिळवलाय, पण मी गाफील राहणं काही योग्य नाही. माझ्या पक्षानं मला तसं शिकवलेलं नाही. निवडणूक लढवायचे, लोकांच्या पुढे आपण केलेल्या कामाच्या आधारावर द्यायचे. माझ्यावरती आरोप होत आहेत, त्या आरोपांची उत्तर द्यायची. पण माझ्यावर आरोप करणाऱ्यांची आज सामाजिक स्थिती काय आहे, पद काय आहे समाजामध्ये, हे तर मला दाखवलं पाहिजे ना. आणि त्यामुळे निवडणुकीच्या मतदानाच्या दिवसापर्यंत यांचं खोटं मी उघड पाडणार आहे. हे सरकारच्या विरोधामध्ये जे कुभांडर असतात, कट रचतात, हे मला जनतेसमोर जाऊन मांडावं लागणार आहे. यांचं आव्हान मी मानत नाही. निवडणूक हे एक आव्हान आहे. हे निवडणूक हे आव्हान निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांच्या पुढे जाणं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणतात लोकशाहीचा हा उत्सव आहे. उत्सव मध्ये त्या ठिकाणी ज्याला मताचा अधिकार आहे त्याला येऊन मत टाकता येत. तर मत टाकणारी व्यक्ती याच्यापर्यंत सत्याची बाजू नेणं हे उमेदवार या नात्यानं माझं कर्तव्य आहे, माझ्या पक्षाचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करत राहू. मतदानाच्या माध्यमातून समोरची मंडळी कशा पद्धतीनं आमच्या विरोधामध्ये खोटे नाटे आरोप करतायत, स्वतः भ्रष्टाचाराच्या गाळात रुतलेत आणि आमच्यावरती भ्रष्टाचाराचा चिखल फेकण्याचा प्रयत्न करतायत, हे लोकांच्या पुढे जाऊन आम्ही सांगत राहणार. मी आपल्याला सांगतो, बघा असं आहे की शेतकरी कामगार पक्षाच्या काही लोकांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केल्या टॅक्सच्या बाबतीमध्ये. लीना गरड यांनी सुद्धा टॅक्सच्या बाबतीत याचिका दाखल केली. लीना गरड यांनी टॅक्सच्या मुद्द्यावरून भाजपवरती आणि विशेषत्वानं रामशेठ ठाकूर साहेबांवरती, माझ्यावरती, परेश ठाकूर यांच्यावरती आरोप केले आणि त्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप त्या करायला लागल्या. आता या लीना गरड यांच्यावरती माजी आमदार जयंत पाटील यांनी आरोप केले होते यांची 100 कोटीची प्रॉपर्टी आहे म्हणून. आणि मग नंतर माझ्या विरोधात म्हणून ते एकत्रही झाले. 12 पाटील, लीना गरड आता गणपती नवरात्रीला एकत्र फिरत होते सगळीकडे, कारण माझ्या विरोधामध्ये एकत्र यायचं यांना म्हणून. या लीना गरड यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली टॅक्सच्या बाबतीमध्ये. तुम्ही ज्याला जिजिया कर असा उल्लेख केलात, शेतकरी कामगार पक्षानं सुद्धा याचिका केलेली आहे. याच शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून नैना परिसरामध्ये मागणी होते
की आम्हाला नाही ना, नको, आम्हाला महापालिकेत घ्या. महापालिकेत घ्या म्हणाले, एवढं कदाचित आपल्याला माहिती असेल. महापालिकेत घ्या म्हणतात, तर महापालिकेत घेतल्यावर मग महापालिकेचा टॅक्स लागणार नाही का? तो महापालिकेचा टॅक्स भरायची मग त्यांची तयारी आहे का? याचं उत्तर शेका पक्षानं दिलं पाहिजे. टॅक्सला लिमिट असावं असं देखील. बरोबर आहे, त्या टॅक्सला लिमिट असलं पाहिजे. या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीनं सगळ्यात जास्त मेहनत घेतलेली आहे. मुळात पहिल्यांदा टॅक्स लागत असताना तो सर्व मुंबई महानगर क्षेत्रामध्ये कमीत असावा यासाठी आम्ही पाठपुरावा केलाय. त्यानंतर जो टॅक्स लागला, तो टॅक्स लागत असताना तो टॅक्स अन्य महापालिकांपेक्षा कमी आहे का? आम्ही आमचे नगरसेवक आहेत, मग आमच्या दर्शना भोईर आहेत की ज्यांचं माहेर दिवा गावाचं आहे, ठाणा महापालिका हद्दीत आहे, तर तिथं काय टॅक्स लावलाय माहिती घेतली. नवी मुंबई महापालिकेत काय माहिती घेतली. 4-5 ठिकाणी जाऊन या आणि माहिती घ्या असं नगरसेवकांना आवाहन केलं. ग्रामीण भागातल्या लोकांना आवाहन केलं, शहरी भागातल्या लोकांना आवाहन केलं. त्यानंतर हा टॅक्स लावलाय. दुर्दैव असं आहे पनवेल महापालिकेचं की 2016 साली महापालिका झाली. खरं तर 2016 पासून 17 सालाच्या मे मध्ये निवडणूक झाली होती, तोपर्यंत महापालिकेमध्ये टॅक्सच लावला नाही. पहिले आयुक्त सुधाकर शिंदे यांची ती जबाबदारी होती, पण तो टॅक्स त्याने लावला नाही. 17 साली लावला नाही, 18 साली लावला नाही. 19 साली टॅक्सच्या संदर्भातल्या हालचाली सुरू झाल्या जेव्हा हे आयुक्त म्हणून गेले, त्यानंतर याची सुरुवात झाली. खरं तर या बाबतीमध्ये दुर्दैव पनवेल महापालिकेचं आहे की असे आयुक्त मिळाले ज्या आयुक्तांना महापालिकेचे कायदे, महापालिकेच्या विषयानं काही माहितीच नव्हती. त्यामुळे एकाच वेळेला 4-4 वर्षाच्या नोटिसेस गेल्या. त्यामुळे 4 वर्षाच्या नोटीस गेल्यावरती महापालिकेनं त्यावेळेला टॅक्स भरायला मुदत दिली. 1.5 वर्षाची मुदत माझ्या मते दिलेली होती. 15% सवलत देऊ केली होती जर आता एक रकमी भरलं तर. 6 महिन्यानंतर त्यांनी 10% केलं. त्यानंतर शेवटचे 6 महिने उरले त्यावेळेला 5% सवलत देऊ केली. पण गरड यांनी त्यांच्या फोरमच्या वतीनं लोकांची दिशाभूल केली की हा झिझिया कर आहे, हा टॅक्स भरायची गरज नाही, अशा पद्धतीचे प्रचंड प्रमाणामध्ये पैसा खर्च करून गैरसमज निर्माण केले. कारण त्यांना पॉलिटिकली याचा फायदा घ्यायचा होता. आणि म्हणून त्यांनी महायुतीचं सरकार होतं 2019 ते 22 या महाविकास आघाडीचं, त्या कालावधीमध्ये या संदर्भामध्ये आवाज उठवलेले आहेत. सरकारच्याकडे उठवले आणि कोर्टामध्ये सुद्धा गेले. सरकारच्याकडून काही रिलीफ मिळाला का? कोर्ट नाही लोकांना टॅक्स भरा म्हणून असं सांगताना आणि तो प्रचंड त्याचा भुर्दंड लावताना मला का आनंद व्हावा? हे माझेच सगळे लोक आहेत ज्यांना भरायचं आहे. आम्ही तो भरला. आम्ही त्याच्यामधले जे सवलत आहे ती सवलत आम्ही मिळवली. आम्ही लोकांना सांगितलं की तुम्ही भरा आणि जर उद्या कोर्टानं कमी केला, कोर्टात केसेस चालू आहेत ना, कोर्टानं कमी केला तर तुम्ही आज 100 भरले आणि 80च भरायचे होते तर 20 जास्त भरले की नाही त्याची तुम्हाला पुढच्या टॅक्स मधून वळते करून मिळतील. पण लोकांनी त्यावेळेला ऐकलं नाही, कारण गरड यांनी त्यांच्याशी विश्वासघात केला. गरड यांच्या संघटनेने त्यांच्याशी विश्वासघात केला आणि त्यांचे पती अर्जुन गरड जे पोलीस सेवेत आहेत आणि पोलीस सेवेत असताना सरकारी मशिनरीच्या विरोधामध्ये हे सगळं वापरलं. या सगळ्या यंत्रणांचा वापर केला. या सगळ्यांनी मिळून खारघरच्या विशेषत्वानं कामोठा आणि शहराच्या लोकांची दिशाभूल केली. कोर्टातून रिलीफ त्यांना मिळाला नाही, लोकांची दिशाभूल केली. जेव्हा गरड यांना निवडणुकीला उभं राहावं असं वाटलं त्यावेळेला मात्र रुपया गोळा करून स्वतःचा टॅक्स भरून घेतला आणि स्वतः मात्र याच्यातून नामानिराळे झाले. सांगा फसवणूक कोण करते? सांगा लोकांच्या विरोधामध्ये कोण आहे? आणि म्हणून माझं म्हणणं आहे की आम्ही सुद्धा मागणी केली आहे सरकारच्याकडे की 2 वर्षाचा टॅक्स माफ करा. कोविडची 2 वर्ष गेली, 20 आणि 21 सालाची 2 वर्षाचा टॅक्स माफ करा, शास्ती माफ करा. मी मुख्यमंत्र्यांच्याकडे, उपमुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी केली. पण आज स्थिती अशी आहे की सरकारचं म्हणणं याच्या बाबतीतलं असं होतं की 2 वर्षाचा टॅक्स माफ करा तुम्ही म्हणताय, त्यासाठी कायद्यात बदल करावा लागतो. सरकारच्याकडे अशी तरतूद नाही, अन्यथा कोर्टाने एवढ्याला कधीच स्टे दिला असता, कधीच रिलीफ दिला असता. पण हे जाणून बुजून लोकांना सांगितलं जात नाही. कायद्यात दुरुस्ती करावी लागते. ती कायद्यात दुरुस्ती जर एका महापालिकेपुरती केली, पनवेल महापालिकेपुरती, तर सर्व नगरपालिका, महापालिका अशाच पद्धतीने टॅक्स माफी मागतील आणि ती टॅक्स माफी मिळवून घेऊन मतदान मात्र तिथले सत्ताधारी घेतील आणि मग सरकारच्या पुढं त्या ठिकाणी मग हात पसरावे लागतील की आता महापालिका चालवण्यासाठी, विकास कामांच्यासाठी, पगारासाठी निधी द्या. आणि म्हणून वरील महापालिकेच्या मागणीला त्यांनी मान्यता दिलेली नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही लोकांच्या सोबत आहोत. या विषयामध्ये लोकांच्या मागणीच्या बाजूने आहोत.
पण जे वस्तुस्थिती आहे ती स्वीकारायची नाही, डोळे बंद करून घ्यायचे, असं ज्यांनी ठरवलेलं आहे त्यांना काही करू शकत नाही. मात्र शास्ती माफी झालेली आहे आणि या पुढच्या कालावधीमध्ये या शास्ती माफीची सगळी प्रक्रिया पूर्ण करून घेण्याची माझी जबाबदारी आहे, मी करत राहणार. TIPL मोठी झाली, पनवेलचा विकास, पनवेल मोठा झाला नाही, TIPL कंपनी वाढली, हा एक प्रामुख्याने मुद्दा आहे. तुम्ही तर तुमच्या परीने उत्तर आरोप करणाऱ्यांची तोंड आपण धरू शकत नाही असं तुमचं नेहमी म्हणणं असं सर. नाही, तो एक आरोपांना तोंड धरू शकत नाही, पण आरोपांना उत्तर देऊ शकतो ना. TIPL कंपनीचा आणि पनवेल परिसराच्या विकासाचा काही हातभार नाही. TIPL कंपनी ही पनवेल तालुक्यात, रायगड जिल्ह्यात, महाराष्ट्रात, देशात जाऊन काम करते, फक्त इथं अवलंबून नाही. TIPL कंपनीचं टर्नओव्हर आजच्या घडीला हा 500 कोटीच्या वरती आहे. तर त्याच्यामध्ये पनवेल महापालिकेच्या हद्दीत कुठली कुठली कामं दाखवू शकता आपण? हे काम पनवेल महापालिका करते, सांगतो ना तुम्हाला. म्हणजे किती कामं दाखवू शकू आपण? जर खारघरचं एक काम TIPL कंपनी करते, एक MMRDAचं काम करते, पनवेल शहरातलं एक काम 3-4 वर्षापूर्वी केलेलं होतं. हा दर वर्षाचा टर्नओव्हर TIPL कंपनीचं 500 कोटीच्या वरती आहे. TIPL पनवेल महापालिकेच्या मेहरबानीवरती अवलंबून नाही, माझ्या व्यक्तिगत या ठिकाणी वरती TIPL तर अजिबातच अवलंबून नाही. पनवेल महापालिकेची स्वतःची एक महाराष्ट्राला अभिमान वाटेल, देशामध्ये आयकॉन ठरेल अशी इमारत उभी राहते, जाता येता आपल्याला पाहायला मिळते. एकाच वेळेला पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये भुयारी गटाराची कामं सगळ्या गावांमध्ये चालू आहेत. 200 कोटीपेक्षा जास्त अमाऊंटची कामं चालू आहेत. 150 कोटीपेक्षा जास्त पाणी पुरवठा योजनांची कामं चालू आहेत. आज GSTचं अनुदान पनवेल महापालिकेला मिळावं, प्रशांत ठाकूर भांडला. सत्तेमध्ये त्यावेळेला असलेले बाराम पाटील भांडलेले नाहीत. प्रशांत ठाकूर भांडला. महापालिकेचं आजचं वर्षाचं GSTचं अनुदान 500 कोटीच्या वरती गेलेलं आहे. प्रशांत ठाकूरने याच्यासाठी कष्ट घेतलेले आहेत. आणि या सगळ्यानंतर पुन्हा प्रशांत ठाकूरला TIPLशी का जोडतात? कारण कर्नाळा बँकेचे पैसे यांच्या खिशात आहेत. कर्नाळा बँकेचे पैसे विवेक पाटलांनी कुठेही दिलेले नाहीत, हे यांच्या खिशात आहेत. यांच्या खिशातले पैसे निवडणुका जिंकण्यासाठी यांना वापरायचे आहेत. मग प्रशांत ठाकूर आरोप तरी काय करायचा? मग करा आरोप TIPLचा, मग करा आरोप नैनाच्या बाजू घेण्याचा किंवा अशा पद्धतीचं. जनतेला आजवर माझ्यावरती विश्वास आहे. रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या ठाकूर कुटुंबावर विश्वास आहे. आम्ही एवढ्या वर्ष पब्लिक लाईफमध्ये सार्वजनिक जीवनात आहोत, एक भ्रष्टाचाराचा आरोप नाही. आणि मी तुम्हाला अभिमानानं सांगतो, TIPL कंपनीचा पैसा रामशेठ ठाकूर साहेबांनी पनवेल तालुक्यामध्ये सुद्धा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये वापरला नाही, तर रयत शिक्षण संस्थाच्या वेगवेगळ्या शाळांना, आपल्या सहकाऱ्यांच्या गावातल्या शाळांना दिलेला आहे. आम्ही इथे CSRच्या पलीकडे जाऊन जो TIPL कंपनीला नफा होतो तो इथल्या विकास कामांसाठी मागितलाय. इथे जे आम्ही दरवर्षी मॅरेथॉन सारखे कार्यक्रम घेतो, दिवाळी अंक स्पर्धा घेतो, आरोग्य शिबिरं घेतो, वेगवेगळ्या पद्धतीचे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा सर्व क्षेत्रातले कार्यक्रम घेतो, अटल एकांकिका स्पर्धा आम्ही 2014 सालापासून महाराष्ट्र स्तराची स्पर्धा घेतो, हे सगळे कार्यक्रम आम्ही करतो. याच्यासाठी सुद्धा आम्ही कधी कधी TIPL कंपनीच्याकडून पैसे मागतो, हे कार्यक्रम करायचे आहेत. आम्ही बिल्डरांच्याकडे जाऊन त्यांच्या नरड्यावरती पाय ठेवून आम्ही आमचे पैसे वसूल करत नाही. कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांचे जसे या ठिकाणी त्याने आसू बाहेर काढले, 2 वर्ष त्यांना वाली नव्हता, भाजपनं शेका पक्षाच्या लोकांचे पैसे पुरवून मिळवून दिलेत. ही स्थिती आम्ही लोकांवरती कधी आणून दिलेली नाही. आणि म्हणून सर्वसामान्य जनतेला रामशेठ ठाकूर साहेबांवरती, त्यांच्या परिवारजन म्हणून आमच्यावरती आणि भारतीय जनता पार्टी देशामध्ये काम करते त्या कामावरती विश्वास. ते होणारा विमानतळ याला दिवा पाटील साहेबांचंच नाव दिलं पाहिजे, याच्यासाठी आम्ही पहिल्या दिवसापासून आग्रही आहोत. आणि या अनुषंगानं मी सिडकोचा चेअरमन होतो, त्याही वेळेला या बाबतीमध्ये मागणी आली. साधारणपणानं केंद्र सरकार केव्हा निर्णय घेतं? ज्या वेळेला विमानतळ पूर्ण होतं, विमानतळाचं लायसन्स इश्यू होतो तेव्हा. त्यामुळे मी सातत्याने या बाबतीत आग्रही राहिलो. पुढे सरकारनं अचानकपणानं बाळासाहेबांचं नाव द्यायचा निर्णय घेतला. आम्ही आंदोलनं उभी केली. मुख्यमंत्री म्हणून त्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या समोर 2 वेळा बैठका झाल्या. दोन्ही बैठकांमध्ये आम्ही आग्रही होतो, नाव तर दिवा पाटील साहेबांचंच लागेल. उद्धव ठाकरे बैठकीमधून उठून गेलेले होते. त्यांचं सरकार जोपर्यंत त्यांच्याकडे ताकद होती, म्हणजे 21 जून पर्यंत आमदार पळून गेले नव्हते, तोपर्यंत ठाकरेंच्याच नावाचा आग्रह होता. मग सरकार जातंय म्हटल्यावरती अब्रू वाचवण्यासाठी त्यांनी दिवा पाटील साहेबांचं नाव द्यायच्यासाठी आग्रह धरला. पण कॅबिनेटमध्ये नुसता ठराव करून चालत नाही, विधिमंडळामध्ये
देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांच्या सरकारनं त्याला मंजुरी दिली. त्यामुळे विमानतळाला नाव देण्यासाठी कष्ट आम्ही केलेत. केसेस माझ्या अंगावरती 6 आहेत विमानतळाच्या, माझ्या अंगावरती आहेत, आमदार महेश बलदे यांच्या अंगावरती आहेत, रामशेठ ठाकूरांच्या वरती आहेत. त्यामुळे या केसेस आम्ही झेलल्यात. केंद्र सरकारकडे आम्ही गेलोय. राज्य सरकारचा एकच प्रस्ताव गेलाय दिवा पाटील साहेबांच्या नावाचा. विमानतळ पूर्ण होता विमानतळाला दिवा पाटील साहेबांचंच नाव लागणार आहे. आज ज्यांना त्यावेळेला असं वाटत होतं की पनवेलला येणाऱ्या अटल सेतूला दिवा पाटील साहेबांचं नाव द्यावं पण विमानतळाला नको, फार तर एका टर्मिनलला द्यावं पण विमानतळाला नको, असे बाळाराम पाटील आता या ठिकाणी निवडणुकीला उभं राहायचंय म्हणून हे ड्रामा करतायत. यांची लोक आता ड्रामा करतायत. लोकांना हा ड्रामा चांगलाच कळतो आणि त्याच्यामुळे यांच्या बाबतीमध्ये काही धड घडत नाही. खटारा घेऊन प्रचाराला फिरतात, तो खटारा त्यांना मिळत नाही. आता त्यांना वाटायला लागलंय मशाल हातामध्ये घ्यावी का, आता तिकडे धावाधाव चालू झालेली आहे. म्हणजे माझे प्रतिस्पर्धी आहेत का मला माहिती नाही. उमेदवारी अर्ज भरतील त्यावेळेला ते कुठल्या चिन्हावर भरतील त्यावेळेला मी मान्य करेन. पण निवडणूक आहे, मला निवडणुकीला सामोरं जायचंय. मी उमेदवारी अर्ज अजून मी स्वतः व्यक्तिशः दाखल केलेला नाही, पण पक्षानं माझ्यासाठी जाहीर केली. माझं काम आहे केलेली कामं लोकांपुढे जाऊन सांगणं, आमच्याविषयी पसरवले गैरसमज याविषयी स्पष्टता देणं आणि पुढच्या कालावधीमध्ये तुमच्या हितासाठी भारतीय जनता पार्टी महायुती काम करत राहणार आहे हा विश्वास लोकांच्या मध्ये निर्माण करणं हे मी करत राहणार. गेल्यामध्ये माझा आग्रह कमी आहे. मला समर्थन मिळण्याच्या बाबतीमध्ये माझा आग्रह आहे की मतदार संख्या वाढली आहे, मला जास्तीत जास्त मतदान मिळावं हा माझा आग्रह आहे माझ्या कार्यकर्त्यांकडे. मला खात्री आहे मतदार जनता हा विश्वास माझ्यावरती निश्चितपणाने प्रकट करेल. नक्कीच हे होते आमदार प्रशांत ठाकूर आणि येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागील विकास कामांच्या जोरावर मतदार त्यांना नक्कीच कौल देतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर विरोधक जे TIPL तसेच प्रशांत ठाकूर कुटुंबीय या कंपनीवर जे आरोप करतात ते आरोप अक्षम्य झूट आहेत आणि स्वतःचे अस्तित्व कुठेतरी राखण्यासाठी हे सगळे आरोप केले जातात असं प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. मी शैलेश चव्हाण, लढवया रोकठोक, पनवेल.